नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या मराठी चॅनलवर. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन स्टॉक. तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवर जिलेट. तुम्ही बघू शकता मित्रांनो, जो आपला चार्ट आहे तो पण पिंचा आहे. जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगतो की आपण आपल्या जो चॅनल आहे त्यामध्ये आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्रेड कसा घ्यायचा, स्टॉक सिलेक्शन, टाईम फ्रेम सिलेक्शन, एंट्री एक्झिट, स्टॉप लॉस हा कसा लावायचा ते आपण इथे शिकवत आहोत. आणि ते पण खूप सोप्या पद्धतीत तुम्ही बघू शकता. आपला जो चार्ट आहे तो खूप सिंपल आपण ठेवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आपले जे व्हिडिओज आहेत ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आपण बनवत आहोत. कुठलाही आपण ट्रेड कॉल आपल्या व्हिडिओजमध्ये देत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता या स्टॉकने जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी परत एकदा जो आपला स्टॉक आपलं टाईम फ्रेम सिलेक्शन आहे ते जे लॉंग टर्म अप्रोच ठेवतात इन्व्हेस्टमेंटचा, तर त्यासाठी आपला जो टाईम फ्रेम आहे मित्रांनो तो आहे मंथली टाईम फ्रेम. सेकंड येतं आपला स्टॉक सिलेक्शन. स्टॉक सिलेक्शन आपण खूप सिंपल ठेवलेला आहे. जो स्टॉक 8 ते 12 वर्षानंतर ब्रेकआउट देतो तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सिंपल आपल्याला मित्रांनो एंट्रीवर आपल्याला कॅन्डल यूज करायची आहे आणि त्या कॅन्डलचा जो क्लोजिंग असेल ग्रीन कॅन्डल तिथे आपल्याला बाय करायचं आहे. आणि जी कॅन्डल स्टॉप लॉस पुढे ठेवायचा आहे, जी आपण लाईन आहे आपली बघू शकता इथे आपण एक लाईन घेतली आहे. तिला जो रेड कॅन्डल ब्रेकआउट खाली देईल त्या क्लोजिंगला आपल्याला एक्झिट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो 2000 ते 2012 बघू शकता. 2000 ते 2012 म्हणजे जवळजवळ 12 वर्षानंतर या स्टॉकने ब्रेकआउट दिला आहे. तुम्ही बघू शकता इथे 2519ला या स्टॉकने ब्रेकआउट दिला होता. तुम्ही बघू शकता. पण त्यानंतर लगेच 2 ते 3 महिन्यांनी परत ब्रेकडाऊन दिलेला आहे, म्हणजे आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. लक्षात घ्या, आपल्याला सिस्टमप्रमाणे ट्रेड करायचं आहे मित्रांनो. तर जिथे आपल्याला स्टॉप लॉस एक्झिट सिस्टम आपल्याला एक्झिट सांगेल आपल्याला तिथे लगेच एक्झिट करायचं आहे. तर तुम्ही 2348ला आपला स्टॉप लॉस हिट झाला होता, आपल्याला तिथे एक्झिट करायचा आहे. नंतर आपल्याला वेट करायचा आहे आपली री एंट्री. बघू शकता डिसेंबर 2012ला 2478ला परत एक री एंट्री मिळाली होती, पण लगेच त्यानंतर परत एकदा आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे 2328. म्हणजे जवळजवळ दोनदा तुमचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता परत आपल्याला जोपर्यंत आपला जो सिस्टमवर ट्रेड येत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे 2014मध्ये 2578ला परत एक ब्रेकआउट दिला आहे ग्रीन कॅन्डलने बघू शकता. आणि त्यानंतर जो आपला स्टॉप लॉस आहे तो हिट झालेला नाही मित्रांनो बघू शकता. मित्रांनो, जो आपला सिस्टम आहे आपला स्टॉप लॉस 2-3 वेळा हिट होईल, पण आपला सिस्टम आपण जो बनवलेला आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड इश्यू. तुमचा रिस्क किती आहे पण तुम्ही त्यानंतर बघू शकता तुमचा रिवॉर्ड पण किती आहे. जवळजवळचा स्टॉक आज 7600 जवळजवळ स्टॉक 10,990चा आहे त्याने दिलेला आहे, म्हणजे 11,000पर्यंत तो गेलेला आहे. आणि जो मेन मुद्दा आहे की स्टॉक होल्ड कसा करायचा, की जोपर्यंत स्टॉक 5x वर जात नाही तोपर्यंत आपला जो स्टॉप लॉस असेल ती ही लाईनच असेल. पण स्टॉक खूप हाय गेला असेल, अजून हा स्टॉक हाय गेलेला आहे, हा मध्ये आहे, आपल्याला होल्डच करायचा आहे. खूप वर गेला असेल तर तुम्ही बघू शकता ही जी लाईन आहे 46 EMA ती आपल्याला यूज करायची आहे. की स्टॉक खूप हाय गेलेला आहे आणि आपल्याला एक्झिट करायचा आहे. तर तो कॅन्डल या लाईनला ब्रेकडाऊन करत असेल खाली, तिथे आपल्याला एक्झिट करायचं आहे. तर अजून या स्टॉकमध्ये खूप काय आहे मित्रांनो. तर अजून हा वेट करायचा आहे. इथे आपला जो सध्याचा जो स्टॉप लॉस आहे तेव्हा तो आपली ही लाईन आहे तीच आपला स्टॉप लॉस आहे. स्टॉक खूप वर गेला असेल 5x तरी गेला असेल तेव्हा आपण स्टॉप लॉस ही लाईन घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा जो एक्झिट असेल तो तुमचा एक्झिट प्रॉफिटमध्येच होईल मित्रांनो. तर जे न्यू व्ह्युअर्स आहेत त्यांना जर खूप सिंपल पद्धतीने आपण सांगत आहोत. कोणीही इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ट्रेड कुठे घ्यायचा खूप इझिली शिकू शकतं.
तर मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.